तर एक महत्वाची अपडेट आहे. सीजेपी शिष्टमंडळ आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये एक महत्वाची आता बैठक सुरू आहे. त्या ठिकाणी जे पी नड्डा हे सुद्धा उपस्थित आहेत. जितेंद्र सिंह आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आता ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे चर्चेत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे. तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे. जितेंद्र सिंह आणि मंत्री जे पी नड्डा हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या दरम्यान आता चर्चा सुरू आहे. या चर्चेतनं काही दिलासादायक निर्णय घेतले जातात का हे पाहणं महत्वाचं आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळाने आता सरकारसोबतची ही बैठक सुरू आहे. तर काही महत्वाच्या मागण्या आहेत. त्यातली एक महत्वाची मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यात येतो आहे. त्या संदर्भात काही निर्णय घेतला जातोय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि सरकारसोबतची बैठक सुरू आहे. त्या बैठकीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहिली आहे. कॉक्रोच जनता पार्टी शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक झाली. त्यामुळे काही महत्वाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती आता सरकारच्या माध्यमातून काय विचार केला जातो, काय पावले उचलली जातात, आगामी काळात या संदर्भात काही निर्णय घेतला जातो का. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी कॉक्रोच जनता पार्टीसह इंडिया आघाडीतले इतर घटक पक्ष करत असताना आता मात्र एक महत्वाची बैठक सीजेपी शिष्टमंडळाची सरकारसोबत सुरू आहे. त्या बैठकीचे दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय. आणि या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं यावरती कदाचित यापुढच्या आंदोलनाची समीकरण नेमकी काय असू शकणार हे कळणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.